22 सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी. बुद्धेर्भेदम धृतेश्चैव गुणतस्त्रिविध शृणु. प्रोच्यमानं शेषेण पृथक् तेन धनंजया. आता अवेद्येची आगावे मोहाची वेडून मदवी. संदेहाची आगवे लेहून लेणी. आत्मनिश्चयाशी बरव जया आरिसा पाहे सावयव. तिये बुद्धीची धाव त्रिदासे. अगासत्वादी गुणी इही काही एक तिही ठाई. न केजेची येत पाही जगा माझी. काही अंगी नवस्ता पोटी. कवन काष्ट असे सृष्टी. तैसे ते कैचे दृश्य कोटी. त्रिविध जे नोहे म्हणून तिही गुणी. बुद्धी केली त्रिगुणी. धृतीसिही वाटणी तैसीच असे. तेची एक वेगळाले येत चिन्नी अलंकारले. सांगी जेल उपायले भेदलेपणे. परी बुद्धी धृती इया दोही भागा माझी. धनंजया आधी रूप बुद्धीचिया भेदासी करू. तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा. संसारासी गा सुभटा. प्राणिया येत्या वाटा तिनी आथी. जे अकर्ण काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिनी प्रसिद्ध. संसार भये सबाध जीवाया. प्रवृत्तीच निवृत्तीच कार्या कार्य भयाभये. बंध मोक्षच या वेत्ती. बुद्धी सा पार्थ सात्विकी. म्हणून अधिकारे मानिले जे विधीचेनी वोघे आले. ते एकची येत भले नित्यकर्म. तेचे आत्मज्ञान प्राप्ती फळ. तिठी सोनी केवळ केजे जैसे काजळ सेविजे ताने. ये तुलेने ते कर्मे सांडी जन्म भय विषम. धरुनी ते दुःखम मोक्ष सिद्धी. ऐसे करी तो भला संसार भय सांडिला. करणीयत्वे आला मोक्ष भागा. तेत जे बुद्धी ऐसा बळीया बांधे भरवसा. मोक्ष ठेविला ऐसा जोडेल येथ. म्हणून निवृत्तीची मांडिली सूनी प्रवृत्ती तळी. ये कर्मी बुडकुळीत घ्यावे केना. तृषार्ता उदके जिने का पुरी पडल्या पोहणे. अंधकूपी गती किरणे सूर्याचेनी. नाना पत्तेसी औषध लाहे तरी रोगे दाटलाही जिये. का मीना जिव्हाळा होय जळाचा जरी. तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यता. तैसी कर्मे ई वर्तता जोडेच मोक्षो. हे करणी याकडे जे ज्ञान आथी चोकडे. आणि करणी हे पुढे ऐसे जाण. जी थिये काम्यादिके संसार भयदायके. अकृत्यपणाचे अंबुखे पडिले जय. तिये कर्मी अकारी जन्म मरण समयी. प्रवृत्ती पळवी पाही मागिलीची. पै आगी माजिन रिघवे अथावे न पलवे. धगधगीत नागवे शूळ जेवी. का काळिया नाग धुंदू वातू. देखोनी न घालवे हातू. न चवचे खोप्यांतू वाघाचे. तैसे कर्म अकरणीय देखोनी महाभय. उपजे निसंदेह बुद्धिजिये. वाढिली रांधुनी विखे. जे ते जाणीजे मृत्यून चुके. तेवी निषेधिका देखे बंधा तेजे. मग बंद भय भरिती. तिये निषिद्धी प्राप्ती. विनियोगू जाणी निवृत्ती कर्माचिये. ऐसेने कार्य कार्य विवेकी. जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी. खरा कुंड पारखी जियापरी. तैसे कृत्या कृत्य शुद्धी. जी बुझे जे निर्वधी. सात्विक म्हणिपे बुद्धी तेची तू जाण. या धर्म धर्मच कार्यम चाकार्य मे वच. अयथा प्रजानंती बुद्धी सा पार्थ राजसे. आणि बकाच्या गावी घेपे क्षीरनीरस कलवी. का अहोरात्रीची गोवी आंधळे नेणे. जया फुलाचा मकरंद फावे. तो काष्टी कोरू धावे. परिभ्रमरपणा नवे अव्वांटा जेवे. तैसी ये कार्या कार्य धर्माधर्म रूपे जिये. तियेन चोजविता जाय जाणीती जे का. अगा डोळा विन मोतिये. घेता पाडू मिळेवे पाय. न मिळणे ते आहे ठेविले ते. तैसे अकरणीय अवचटे. नोडवे तरीच लोटे. एरवी जाण एकवटे दोन्ही जे का. ते गा बुद्धी चोखा विषी. जाण येत राजसी. अक्षत टाकिले जैसी मांदिये वरी. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, आता अविद्यारूपी गावात मोहरूपी वस्त्र नेसून संशयरूपी सर्व अलंकार घालून आत्मनिश्चयाचा चांगुलपणा ज्या बुद्धिरूपी आरशात दिसतो त्या बुद्धिवृत्तीचे हे 3 प्रकार आहेत. अरे सत्व रजतम या 3 गुणांनी ज्याचे 3 भेद केले नाहीत असे जगात काय आहे. ज्याच्या पोटात अग्नी नाही असे जगात कोणते लाकूड आहे. तसे ज्याचे 3 प्रकार नाहीत असे दृश्य वस्तूत काय आहे. म्हणून या 3 गुणांनी बुद्धी 3 प्रकारची झाली व धृतीचेही तसेच 3 प्रकार झाले आहेत.
तेच बुद्धीचे व धृतीचे वेगळाले भेद त्यांच्या लक्षणासह विस्ताराने सांगतो. परंतु अर्जुना, बुद्धी व धृती या दोहोंपैकी आदिबुद्धीचे 3 प्रकार भेद सांगतो. तर हे वेरा प्राणी संसाराला प्राप्त होतो तेव्हा उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा 3 मार्गांनी तो येतो. विहित, कर्मत्याग, काम्य व निषिद्ध हे प्रसिद्ध 3 मार्ग आहेत. या 3 मार्गांनी संसार भय असल्यामुळे तो दोषयुक्त आहेत. म्हणून अधिकाराप्रमाणे विधीच्या योगाने या लोकी वाट्यास आलेले जे कर्म ते नित्यकर्मच एक उत्तम होय. तेच नित्यकर्म आत्मस्वरूपी फळावर नजर ठेवून तृषाकांत जसा अत्यंत आदराने जलसेवन करतो तसे आचरावे. अशा युक्तीने नित्यकर्म केले असता ते जन्मभयापासून सोडून मोक्षप्राप्ती सुलभ करून देते. अशा रीतीने जो पुरुष कर्म करतो तो खरोखर संसार भयापासून मुक्त होतो व त्याला मोक्षाची योग्यता येते. या नित्यकर्मावर विश्वास ठेवून जी बुद्धी त्याच्या आचरणाविषयीचा निश्चय करते की आपल्याला मोक्ष प्राप्त होणारच, म्हणून हे नित्यकर्माचरण बाह्यता जरी प्रवृत्तीरूप वाटले तरी ते मोक्षाच्या इच्छेने आचरले जात असल्यामुळे त्याचा पाया म्हणून ते कर्मही निवृत्तीपर समजून का न आचरावे. तहानलेला पाण्याने जगतो, पुरात पडलेला पोहून तरतो, निबिड अंधार असलेल्या विहिरीत सूर्यप्रकाश उपयोगी पडतो, किंवा पथ्य पाळून औषध घेणारा रोगग्रस्त असला तरीही तो जगतो, किंवा माशाला पाणी मिळाले तरच त्याच्या जीवाला जसा अपाय नसतो, त्याप्रमाणे असे कर्माचरण होत असता मोक्षच मिळतो. हे नित्यकर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते व जे ज्ञान पुढे सांगितलेले कर्म करू नये असे जाणते, ज्याच्यापासून संसार भय असते, त्याच्यावर काम्यादी कर्मे असा अकृत्यपणाचा शिक्का पडलेला आहे. त्या जन्ममरणदायक अनाचरणीय काम्य कर्मापासून जो आपली प्रवृत्ती मागल्या पायाने पळवतो, अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, अथांग पाण्यात जशी उडी घेऊ वाटत नाही, अथवा धगधगीने शूळ जसा हातात धरत नाही, किंवा फुत्कार करणारा काळा नाग पाहिला असता त्याला हात लावा असे वाटत नाही, किंवा वाघाच्या गुहेत जसे कोणी जाऊ शकत नाही, तसेच निषिद्ध कर्म पाहताच ज्या बुद्धीत निश्चितपणे भय उत्पन्न होते. विष घालून शिजवलेले अन्न खाल्ल्याने मृत्यू चुकत नाही, तसा निषिद्ध कर्म केल्याने संसार बंधन होणारच असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय आहे. मग निषिद्ध कर्म केल्याने जन्ममृत्यूचे भय प्राप्त होणार असे समजून जी बुद्धी त्याचा त्याग करते, रत्नपारखी जसा खरे खोटे रत्न निवडतो तसा कार्य व अकार्य याविषयीची बुद्धी प्रवृत्ती निवृत्तीच्या मापाने त्याचा निर्णय करते. याप्रमाणे कृत्याकृत्याचा विचार जी जाणते तिलाच सात्विक बुद्धी असे म्हणतात. तसे तू समज. आणि बगळ्याच्या गावात जसे पाणी घातलेले दूधच सेवन केले जाते, अथवा आंधळ्याला जसा दिवसरात्र यातला भेद कळत नाही, ज्या भ्रमराला कोमल पुष्पांचा मकरंद घेता येतो तोच लाकूडही करतो, पण त्याचीही कृती भ्रमरपणाच्या विरुद्ध नाही, तसे धर्म व अधर्मरूप असणारी कार्य व अकार्य यांची निवड न करता जी जाणते बुद्धी त्याचेच आचरण करते. अरे, परीक्षेशिवाय मोती घेतल्यास कदाचित चांगले मिळण्याची शक्यता आहे, परंतु या कृतीत चांगले मिळणार नाही हेच ठरलेले आहे खरे. तसे अकरणीय कृत्य सहजगत्या पुढे आले नाही तर ते हातून घडो न घडो, पण त्याच्या स्वतःच्या दृष्टीने पाहता अकरणीय व करणीय हे दोन्ही सारखेच. लग्नाच्या वेळी जशी निवड न करता समुदायावर अक्षता टाकतात, तशी कार्याची निवड जी जाणत नाही अशी ती राजस बुद्धी आहे असे तू चांगल्या प्रकारचे ओळख. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.